पूर्ण कॉन्फिडन्सनं आणि जोशमध्ये घोषणा देत देत आम्ही पुढं जात होतो. आणि पुन्हा त्यांनी लगे गॅस वगैरे फेकला, तिथं श्वास पण घेता येत नव्हता अक्षरशः. त्या पोलिसांनी काय करत होते पोलीस नक्की? इतकं म्हणजे कुठलीच भावना नव्हती त्यांच्या मनात माणुसकी नावाची. इतक्या क्रूरतेने मारत होते, ताणू मारत होते अक्षरशः. टिअर बॉम्ब हा असला डेंजर होता, म्हणजे आम्हाला पण माहीत नव्हतं ती नक्की काय. असं ती वरून फेकायचे आणि एकदम 10-10, 12-12 टिअर बॉम्ब फेकायचे. असं पडायचं, पडलं की त्याच्यात धुराचा स्फोट व्हायचा. खूप वाईट वाटलं बाबा, एवढ्या लांबून आपण आलोय आणि आमच्यावर मारहाण होती, ही चुकीची गोष्ट होती. ही दिल्ली पोलीसवाल्यांना समजायला पाहिजे होतं. जाताना अक्षरशः मनात दगदग होत होतं, बाबा आत्ता काय तर होईल का. गर्दी बघितली की असं वाटायचं की बाबा तरी हे सरकार एकदम भिकारचोट सरकार आहे. कारण का तर आत्तापर्यंत विद्यार्थी सगळे बेरोजगारच आहेत. ह्या सरकारने आत्तापर्यंत जे केले ह्या जनतेचं वाटोळच केलंय. आणि पहिली चूक ही जनतेची आहे, सरकारची म्हणू शकत नाही. कारण जनता ही चांगल्या पहिल्या लोकांना निवडायला पाहिजे, चांगल्या जनतेने चांगल्या लोकांना निवडा पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन करून काय उपयोग आहे? का करायचं ग्रॅज्युएशन? नुसतं स्पर्धा परीक्षेसाठी? स्पर्धा परीक्षा घेता तुम्ही, नेटचं पेपर असं लीक करता. संविधानावर आता सध्या दबाव चालूच आहे, लोकशाहीवर दबाव चालू आहे. जी सरकार करतंय ते आता दडपशाहीच आहे की त्यांची. जायची गरज आहे, मलाच नाही, प्रत्येकाला आहे. तुमचं भविष्य. नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. गेल्या काही दिवसापासून दिल्लीत जंतर मंतरवर जे काय आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनात अकलूजच्या 2 मुलींनी सहभाग घेतला. नेमकं त्यांच्याबरोबर काय घडलं, काय त्यांना अनुभव मिळाला, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दीदी, काय नाव तुझं आणि कधी आली तू दिल्लीवरून? माझं नाव तनुजा साळुंके. आम्ही 22 जुलै आजच आलो आहे. आज नमस्कार, मी वैष्णवी खिलारे आणि मी आजच म्हणजे अर्ध्या तासापूर्वीच इथं पोहोचले अकलूजमध्ये दिल्लीहून. लोकांना उत्सुकता ही लागून राहिली, तुम्ही दिल्लीत जाऊन आला. कधी तुम्ही दिल्लीत गेलता आणि तुम्हाला नेमकं दिल्लीत का जावं असं वाटलं? आम्ही 18 जुलै संध्याकाळी 12 वाजता इथून निघलो होतो. तिथं 19 जुलै सकाळी 6:30 वाजता पोचलो होतो. आणि 20 तारखेला तुम्हाला माहितीच असेल, 20 तारखेला मोर्चा होता मोठा, संसदेकडे जायचं होतं. त्याप्रमाणे आम्ही तयारी वगैरे केली. 19 तारखेला आम्ही जंतर मंतरवर होतो, तिथं घोषणा वगैरे केल्या. व्यवस्थित होतं त्या दिवशी, पण काय वाटलं नाही, शांततेत आंदोलन चालू होतं. बरं, ज्या दिवशी 20 तारखेला सगळी एकत्र आली त्यावेळेस लाठीचार्ज झाला, गॅस फेकला गेला आमच्यावर. आणि कितपत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जीव घेणे, प्रत्येक विद्यार्थ्यावर जीव घेणे इतपत हल्ला झाला आमच्यावर. नाही, पण तुम्ही दिल्लीला कोणाच्या सांगण्यावरून गेला, कोण गेलता आणि का जावं असं वाटलं तुम्हाला? पहिली गोष्ट, आम्ही पण एक विद्यार्थी आहे. मग आपल्यासोबत प्रत्येक विद्यार्थ्यासोबत आता नीटचा पेपर फुटला म्हणून आम्ही जायचं नाही असं नाही ना. नीटचा पेपर फुटला, ते पण विद्यार्थी आहेत, मग मला पण जाऊच वाटणार ना. मी पण एक विद्यार्थी आहे, मी पण एक परीक्षा देते. माझ्या बाबतीत पण उद्या ते घडणार आहे, माझा पण पेपर फुटणार आहे. म्हणून एक आत्मिक तळमळ की आपण गेलं पाहिजे. त्या विद्यार्थ्यांवर जो अन्याय झाला आहे त्याला सपोर्ट केला पाहिजे, कारण ती गोष्ट आपल्याला उद्या ती पण आपल्यासोबत घडणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणसाल की कोणी तुम्हाला इन्व्हाइट केलं होतं का, तर तसं काही नाही आहे. आम्ही जेव्हापासून आंदोलन चालू आहे, आम्ही सगळं बघतोय, कॉन्टॅक्टमध्ये आहे तिथल्या विद्यार्थ्यांच्या वगैरे, काय चाललंय कसं चाललंय. पण आम्ही बघतोय की आंदोलनात कसं चालू आहे. एवढ्या दिवस आंदोलन चालू आहे तरी पण कसलंच धर्मेंद्र प्रधान त्यांचा इस्तिफेबाबत काहीच म्हणजे फीच नाही आहे की त्यांचा उत्तरच नाही की देतो बाबा की काहीच नाही. मग जे अभिजित दिपकेंनी आंदोलनाची मोर्चाची घोषणा केली 20 जुलै दिवशी, त्या दिवशी ठरवलं की जायचं आपण त्या मोर्चात जायचं, मोठ्या लोकसंख्येने सहभाग द्यायचा आणि आपल्या लढाईचा एक छोटासा भाग म्हणून आपण जायचं. आणि इन्व्हाइट वगैरे कोणी केलं नाही, एक आत्मिक तळमळ म्हणून आम्ही गेलतो. कोण होतं सोबत तुमच्याबरोबर? बरोबरची तर कोणच नव्हती आमच्या सोबत, आम्ही दोघीच होतो. आमचं काय झालं, आम्हाला एक जायची खूप इच्छा होती, जायचं तिकडं दिल्लीला जायचं, आंदोलन जायचं. पण एक कारण भेटलं की तिकडं मोर्चा घ्यायचा आपल्याला, कारण एवढ्या दिवस आंदोलन चालू आहे, त्यांचं उत्तर येत नाही. मग आता संसदेकडे गेलं पाहिजे ही घोषणा झाल्यानंतर आम्हाला ठरलं आमचं जायचं. मग कसं जायचं, एवढ्या लांब ठरल्यावर मग रेल्वेने जायचं ठरलं. पण पुण्याची टीमच्या कॉन्टॅक्टमध्ये आले मी त्यांची एक टीम होती, बघितली की ती पण चाललेत. त्यांनी घोषणा केली की आम्ही निघालोय, कुणाला यायचं आहे का, आपण मोठ्या लोकसंख्येने जाऊयात वगैरे. मग माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला. त्यांचा कॉन्टॅक्ट झाल्यावर मी त्यांच्याशी संपर्क केला की मला
मला पण यायचं आहे, मला पण यायची इच्छा आहे भरपूर दिल्लीला त्या आंदोलनात वगैरे. त्यांनी या म्हटलं, मग कॉन्टॅक्ट झाला आणि असं करून आम्ही गेलो सगळे मिळून. मला सांगा तुमच्या दोघींचं आता शिक्षण काय चालू आहे, काय शिकताय तुम्ही? माझं BCom झालं आणि तू? माझं MA कंप्लीट झालं आहे पॉलिटिकल सायन्समधून. मी आता सेटची तयारी करते. आता तुम्ही दिल्लीला गेला एवढ्या लांब, लोक साधं माळशिरसला जायचं म्हणलं तरी घरचे पाठवत नाहीत अशा आंदोलनाला. तुम्ही आज एवढं लांब गेला, घरच्यांचा काय तुमच्या याच्या पाठीमागे होतं? घरी पप्पांना तर माहिती नव्हतं आणि BCom माझं झाले. आता काय करायचं म्हणून जॉब करते मी. असं पण नाही की बाबा आता सगळ्या प्रत्येक मुलाला माहितीच असेल की ग्रॅज्युएशन वगैरे केलं किंवा उच्च शिक्षण अजून घेतलं तरी पण मुलांसाठी जॉब वगैरे अवेलेबल नाहीत. आता कुठं तर शिक्षणासाठी कोणी आवाज उठवला आहे तर त्यांना का पाठिंबा द्यायचा नाही असं आम्हाला वाटलं. आणि मनात खूप दोघींच्या पण मनात इतकी इच्छा होती, पण असं वाटायचं की दिल्ली किती लांब आहे, कसं जायचं. मनात विचार येतोच की सेफ असेल का नाही. पण ती बहुतेक असं आमचं मन असं जास्त ही होतं की बरोबर त्या गोष्टी जुळून आल्या आणि प्रयत्न खूप ठेवलं होतं, त्यामुळं बरोबर गेलो. आणि असं वाटतंय की झालं पाहिजे काहीतरी, शिक्षणाबद्दल मोठं काहीतरी झालं पाहिजे, नाहीतर काय उपयोगच नाही ना. शिक्षण करून काय उपयोग आहे, ग्रॅज्युएशन करून काय उपयोग आहे. घरी कधी कळालं तू गेले दिल्ली? घरी मम्मीला सांगितलं होतं मी. मम्मीला फक्त सांगितलं होतं, पप्पांना नव्हतं माहिती. काय म्हटली नाही नको जाऊ किंवा कशाला जाते? मम्मी म्हणली ना कशाला चालली, काय करायला चालली. मी म्हणलं आंदोलन आहे, असं असं चाललो आहे आम्ही. तुला तर आंदोलनाचा वारसाच आहे, तुझे पप्पांची चळवळीतले झालेले आहेत. तू सांगितलं होतं का काही? हो, मला जायचं, मी सगळं ठरवलं, जायचं वगैरे सगळं मी ठरवलं आणि फक्त घरी सांगितलं की मी दिल्लीला चालले म्हणून. घरची बसलेच घालवाय, जा लगेच जा. म्हणजे त्यांना आपण तेच पाहिजे असतं की मी सक्रिय पाहिजे कुठल्या नाही कुठल्या गोष्टीत. कारण घरातच हे वातावरण आहे, त्यामुळं मला पण त्याची आवड आणि अन्याय होतो तिथं लगे प्रतिक्रिया द्यायची आवड, त्यामुळं सहन पण होत नाही. मग ठरवलं की जायचं आहे आणि घरच्यांचा पण फुल सपोर्ट. जा. आपण त्या दिवसावर येऊ ज्या दिवशी हे सगळं घडलं. आता आपण आम्ही तर सोशल मीडिया किंवा मीडियावरच बघितलं नेमकं त्या 20 तारखेला काय झालं. तुम्ही त्या दिवशी कधी पोचला तिथं आणि तुम्हाला नेमकं काय बघायला मिळलं सुरुवातीपासून? आम्ही 20 तारखेला सकाळी 9 वाजता गेलतो. सकाळी तिथंच होतो, जंतर मंतरच्या तिथंच ठिकाणी आम्ही जवळ राहत होतो. सकाळी गेलो, कालची जसं घोषणा झाल्या त्याप्रमाणे आम्हाला नॉर्मलमध्ये वाटलं तसाच घोषणा होते. जरी लोक आली तरी आमच्यावर हल्ला असं काय होणार नाही असं आम्हाला माहिती होतं. पण अचानक तिथे गेलो, घोषणा वगैरे करत करत आतमध्ये संसदेकडे जात होतो आम्ही. जसं जात होतो तशी गर्दी वाढत होती. पण मनात काही शंका आली नाही की बाबा पुढं जाऊन लाठीचार होईल, गॅस फेकतील आपल्यावर आणि अत्याचार करतील आपल्यावर, ही अजिबात मनात नव्हतं. पूर्ण कॉन्फिडन्सनं आणि जोशमध्ये घोषणा देत देत आम्ही पुढं जात होतो. अचानक पुढं गेलो, एकदम फ्रंटला गेलो, त्यावेळेस लाठीचार केला अचानक. आणि जी पूर्ण लाऊड होता, गर्दी होती, ती असं सगळी बाजूला सरकायला लागली. त्या लाऊडमध्ये आम्ही घावलो आणि लहान मुली पण आलेल्या होत्या. लहान मुली होती, सगळीजण आम्ही एकत्र हाताला धरून सगळी फुटलो आणि खाली पडलो. सगळी चिरडून असं चाललेले आमच्यावरनं. एक वेळ असं वाटलं की आता आपण संपलेलो आहे, म्हणजे बहुतेक ती मरणच बघितलं आम्ही. पण तिथल्या तिथंच लगेच गर्दी कमी झाली 2 मिनटात आणि पुन्हा त्यांनी लगेच गॅस वगैरे फेकला तिथं. श्वास पण घेता येत नव्हता अक्षरशः, अशी गोष्ट झाली. आणि मग झालं, एवढ्या गोष्टी झाल्यानंतर ना कळले की बाबा खूप हार्ड लेवलनं आंदोलन होणार आहे. तुम्ही ज्यावेळी जंतर मंतरपासून निघाला, किती अंतरावर गेलं हे सगळं सुरू झालं? तुमच्या संसदेकडे निघाला तुम्ही, किती अंतर होतं ते? अंतर नव्हतं जास्त, 300 ते 400 मीटर असेल फक्त. एवढं अंतरवर आम्ही जवळजवळ गेल्यावर पोलिसांनी हल्ला सुरू केला आणि आम्ही सगळ्यात पुढं होतो. का सुरू केला असं काय वाटतं? का म्हणून पोलिसांना, का त्यांनी प्री प्लॅनच होता त्यांचा तसं काय? काहीच नव्हतं. विद्यार्थ्यांचा गोंधळ, म्हणजे विद्यार्थी पोलिसांना किंवा काय असं वार त्यांच्यावर हल्ले करत नव्हते की काय म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर हल्ले केले असं काहीच नव्हतं. सगळे विद्यार्थी शांततेत चालले होते, सगळे विद्यार्थी घोषणा देत होते. पण घोषणा देत होते जसं संसदेच्या जवळजवळ चाललेत म्हणून पोलिसांनी हल्ला सुरू केला. त्या हल्ल्याच्या दरम्यान तुम्ही कुठं होता मग नेमकं? मग परत तिथून तुम्ही कसं बाहेर पडला? तुम्हाला कोणी आसरा दिला मग काय? दिल्लीमधली मुलं वगैरे त्यांच्यासोबत अन्याय झाला आहे
त्यांची पॅरेंट्स वगैरे तिथं होती. ती भरपूर सपोर्ट करतात, कारण त्यांच्या जी सुसाईड झालं, 20 मुलांचं सुसाईड झालं तुम्हाला माहितीच असेल. त्यांच्या पॅरेंट्सची कंडिशन आम्ही बघतोय काय फेस करतात ते. आम्ही जरी घोषणा द्यायला बसलो तरी ते हवा घालायचे, तिथलं टेम्परेचर हाय होतं, हवा वगैरे घालायचे. जेवायला काहीसुद्धा कमी पडू दिलं नाही त्यांनी. खाणं पिणं सगळं तिथंच सपोर्ट करत असल्यामुळं झालं तिथलं व्यवस्थित. मग अशी आम्ही पाहिलं मोर्चा दरम्यान तुम्ही दोघे पण भावनिक झाला होता, तुमच्या डोळ्यात पाणी येत होतं. असं काय बघितलं तुम्हाला, असं काय वाटतं की त्या जखमा कधी तुमच्या पुसून जाणार नाहीत असं? पोलिसांनी ज्या प्रकारे मोर्चात भावनिक झालो आम्ही, का झालं तर ते पोलिसांनी, आम्ही बघितलं पोलिसांनी काय करत होते. पोलीस नक्की इतकं म्हणजे कुठलीच भावना नव्हती त्यांच्या मनात माणुसकी नावाची. इतक्या क्रूरतेने मारत होते, ताणू मारत होते अक्षरशः. इतका बेकार म्हणजे आमच्या समोर घडत होतं ते. रक्त, मुलं पडतायत, हाणतायत, त्यांच्या डोक्यात हाणतायत, पाठीवर हाणतायत, सगळीकडे हाणतायत, रक्त वाहतंय, पण इतकी वरडतायत. त्यांना थोडंसुद्धा काय वाटत नव्हतं एवढं. गॅस फेकतायत, टिअर बॉम्ब फेकतायत. त्या बॉम्बमुळं कितीतरी लोकांना त्रास होत होता. लहान मुलं होती तिथं, आम्ही घावलो होतो चेंगराचेंगरीत, आमच्यावरही हल्ले होत होते. त्यामुळं म्हणजे ते असं वाटत होतं की आजचा आपला शेवटचा दिवस आहे. असल्या भयंकर पद्धतीने ते मारत होते. आणि ते मारत असतानाच लोक जी पळत होती, विद्यार्थी जी पळत होती, आणि त्या पळण्यामुळे जी चेंगराचेंगरी होऊन लोकांचा जीव जात होता, ती आम्ही डोळ्याने बघत होतो. आणि आम्ही ही त्या चेंगराचेंगरीत घावलो. त्यामुळे असं वाटलं की आज शेवटचा दिवस आहे. तुमच्यावर काटेपिटी पडली? आमच्यावर काठी पडली नाही, पण आम्ही त्या ह्याच्यातून बाहेर आलो. या सगळी पोलिस यायला लागलेली, समोर मारत होती. आणि पोलिस मुलींपेक्षा जास्त मुलांवर त्यांचं फोकस होतं, मारायचं. आणि अचानक आमच्यावर हल्ला झाला. सगळे ग्रुपनं, लहान मुली वगैरे होत्या, सगळ्या पडलो आम्ही. आम्हाला श्वासच घेता येत नव्हता. त्यांना ती कंडिशन समजली की, आणि त्याच दरम्यान श्वास घेता येत नव्हता. त्याच दरम्यान त्यांनी गॅस लीक केला. गॅस लीक केल्यामुळं कुठं जाता पण येईना आणि काहीच करता येईना. जास्त भीड असेल तर तुम्ही सगळी पोलिस एकदम अचानक सगळ्यांनाच मारू शकत नाही ना, तिथे जास्त पोलीस होते. मग जास्त फोकस त्यांचा पोरांवर मारण्यावर होता. आम्ही होतो शेजारी, तिथं बघितलं आम्ही, आणि तिथून थोडंसं बाजूला सरलो आम्ही. मग जसं पाठीमागं जाईल तसं ती मारतच यायला लागली. मारत असं करत करत आम्ही तिथलं जंतर मंतरपासून गुरुद्वारपर्यंत पोचलो. गुरुद्वारपर्यंत पोचलो तरी ती मारतात, गॅस लीक होतोयच काय, म्हणजे त्यांना थांबायचं हीच नाही. मग गुरुद्वारपाशी गेल्यावर तिथल्या शीख लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आणि त्यांनी आश्रय दिला. त्यामुळं आम्ही सेफमध्ये राहिलो. टिअर गॅसचा मागापासून उल्लेख होतोय. काय नेमकं टिअर गॅस, काय तुला अनुभव आला? ते कधी आपल्याकडे कधी पाहायला मिळलं नसेल, बघायला. काय अनुभव होता त्याचा? टिअर बॉम्ब हा असला डेंजर होता, म्हणजे आम्हाला पण माहीत नव्हतं ते नक्की काय. असं ती वरून फेकायचे आणि एकदम 10-10, 12-12 ते टिअर बॉम्ब फेकायचे. असं येऊन पडायचं. पडलं की त्याच्यात धुराचा स्फोट व्हायचा. धुराचा स्फोट झाला की पूर्ण स्किन, आता हे बघू शकता तुम्ही माझी स्किन कशी झाली आहे, पूर्ण जळाली स्किन, पूर्ण स्किनवरचं कातडं जळाले. तो त्या धुराने पूर्ण चेहऱ्याच्या आगाग पूर्ण, आणि डोळा असं मिटून घेत होता. जळजळ, पूर्ण जळजळ व्हायची सगळ्या चेहऱ्याची, फक्त अंगाची नाही पण चेहऱ्याची, जी आपल्या अंगाचं उघडं बघायत का, त्या उघड्या भागाची इतकी भयंकर आग व्हायची. असं वाटायचं आपल्या तोंडावर कोणीतरी बॉम्ब फेकलाय. डोळे असे आकसून यायचे, खोकला, नाक सगळं, श्वास गुदमरायचा, श्वासच घ्यायला प्रॉब्लेम होत होता ते टिअर बॉम्ब पडल्यावर. म्हणजे एवढी घाण परिस्थिती. तिथून हे सगळं दिवसभर चाललं का? किती वाजेपर्यंत हे सगळं पोलिसांचा लाठीमार किती वाजेपर्यंत चालू होता? संध्याकाळपर्यंत. दिवस सकाळी एकदा चालू झालं. सकाळी असं वाटलं, सकाळी आम्ही गेलो, कंडिशन अशी नव्हती की बाबा आम्हाला जाऊ देणार नाही, असं व्यवस्थित होईल असं वाटलेलं आम्हाला. पण सकाळी गेलो, गर्दी वाढत होती. अचानक असं कुठंतरी संकेत यायला लागली, बाबा काहीतरी चुकीच्या गोष्टी होणार आहेत. आणि त्या झाल्या पण. आणि आम्हाला तिथल्या लोकांकडून कळलं की बाबा त्यांच्यातल्याच दगड वगैरे आणली, त्यांनीच आणली आणि आमच्यावर लाठीचार केला, असा प्रकार झाला. त्यामुळे कुठंतरी असं वाटलं, खूप वाईट वाटलं, बाबा एवढ्या लांबून आपण आलोय आणि आमच्यावर मारहाण होती, ही चुकीची गोष्ट होती. ही दिल्ली पोलीसवाल्यांना समजायला पाहिजे होतं. सगळीच पोलीस अशी होती असं नाही म्हणणार, काही पोलीस होती, त्यांनी आम्हाला लाठीचार केला नाही. म्हणजे पश्चाताप झाला का तिथं गेल्यावर, उगाच आलो? नाही, अजिबात नाही. अजून सुद्धा इच्छा आहे की तिथं जावं. पण कसं असतं, एक आपली पण काही कामं असतात, म्हणून आम्ही आत्ता आलो आहे. आणि अजिबात पश्चाताप झाला नाही. आमच्यावर लाठीचार्ज झाला, टिअर बॉम्ब फेकले गेले की आम्ही चेंबरलो अक्षरशः. असं वाटलं की शेवटचा दिवस आहे, तरीही आम्हाला पश्चाताप झाला नाही. कितीही काही झाली तरी आमची तयारी होती की अजून लढायचंच.
तिथं एक दुसरी गोष्ट बघायला मिळली की तिथं फूड डिलिव्हरी बऱ्यापैकी चांगली होत होती. म्हणजे तिथल्या आंदोलकांना अनोळखी लोक झोमॅटो असेल स्विग्यामार्फत फूड डिलिव्हरी करत होते. काय तुम्हाला अनुभव आला तिथं? मी ती पण चौकशी केली. कॅनडामधून एक जणांनी ही कंडिशन झाली, 20 जुलैला ही कंडिशन झाली. 21 जुलैला जाताना अक्षरशः मनात धगधग होत होतं, बाबा आत्ता काय तर होईल का. गर्दी बघितली की असं वाटायचं की बाबा तरी पण नाही का असं मनामध्ये यायचं. त्यांच्यासाठी आज आपण लढलो नाही तर काय उपयोग नाही. 20 जुलैला जीवघेणे हल्ला होण्यापर्यंत तिथपर्यंत जाऊन पण 21 जुलैला आम्ही धाडस केलं आणि तिथं गेलो एकमेकाच्या सहकार्याने. बाबा आम्ही आलोय दिल्लीसाठी, लढायला आलो, येणार, लढून 20 तारखेला हे सगळं बघितलं तरी बी 21ला तुम्ही गेला परत तिथं? 21ला सकाळ तिथं होतो आम्ही. सोडणार नाही म्हणलं, का सोडायचं. मग काय 21ला काय होतं? 21ला काय अनुभव होता? 21ला आम्ही जेव्हा गेलो, हे सगळा 20 जुलैचा प्रकार झाल्यावर हाणामारी झाली, पण आमच्या मनात थोडी ही भीती नव्हती की आज काल मार खाल्लाय, आज डबल कशाला जायला. तसं अजिबात झालं नाही. आम्ही गेलो, 21ला गेलो, सकाळी गेलो तर 21ला पूर्ण शांत वातावरण होतं. पोलिसांची हाणमार चालू नव्हती, काय नाही. आम्ही गेलो तर पोलीस शांत होती. फक्त पोलिस सांगत होती की जमावबंदी लागू झाली, कुणीही गर्दी करू नका, घोषणा देऊ नका. पण तरीही विद्यार्थी मोठ्या संख्येने तिथं गेल्या, घोषणा चालूच होत्या. दिवसभर काही लाठीचार्ज वगैरे झाला नाही. पण 21 जुलैच्या संध्याकाळी 8 वाजता डबल लाठीचार्ज सुरू झाला. तेही लाईटी बंद करून, लाईटी सगळ्या बंद केल्या, नेटवर्क बंद होतं आणि लाठीचार्ज सुरू झाला. ह्या दरम्यान तुमची भेट महत्त्वाचा ज्यांनी हे सगळा लढा उभा केला त्या अभिजित दिपकेंबरोबर झाली का? हो झाली. त्यांच्यासाठी बघायला तिथं आम्ही स्टेजपर्यंत गेलतो. बोलणं नाही झालं. कंडिशनच अशी होती की बोलता येत नव्हतं. आणि त्यांना पण आम्ही समजून घेतले की बाबा एवढ्या लोकांना हँडल करणं फार मोठी गोष्ट आहे. काय होतं अभिजित दिपके, काय वाटतं माणूस कसा आहे, त्याच्याबरोबरची लोक कसे आहेत? कारण का बाहेरून वेगवेगळे आरोप होत आहेत त्यांच्यावर. तुमचा एक्सपिरियन्स काय होता त्यांच्याबरोबर? मला तरी नाही बरं का काय वाटत अभिजित दिपकेबद्दल. कारण काय तो एकच प्रश्न घेतलाय त्याने की नीट पेपर फुटलाय, त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. मग आपण दुसऱ्या दृष्टिकोनाने बघायचंच नाही ना. तो त्यांनी मुद्दा घेतलाय, मी त्याच दृष्टिकोनातून बघते. आता मला माहिती नाही दुसरी कोण त्या दृष्टिकोनातून बघतायत, पण मला वाटतं एक विद्यार्थी म्हणून मला वाटतं की त्यांनी नीटचा मुद्दा घेतलाय. तो अतिशय योग्य आहे. तो विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणारा होता. आणि बाकी मला त्यांच्यावर काही आरोप वगैरे जे लागलेले आहेत त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही, ते त्यांचे पर्सनल आरोप आहेत. पण आम्ही अभिजित दिपकेंचं जे बोलणं बघतो, ऐकतो, त्यांचं जे म्हणणं असते, त्यांचे जे मतं असतात ते अतिशय योग्य असतात. त्यांच्यात कोणतंही मला तरी अयोग्य वाटत नाही की विद्यार्थ्यांच्या भल्याचं नसावं की काय, किंवा ते दुसरे काही राजकारणाविषयी किंवा धर्माविषयी अजिबात बोलत नाही. त्यांचा एकच मुद्दा आहे की विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. मग त्या बाबतीत काय घोषणा असतील ती करत असतील. ऑफिशियल पार्टी जरी ती जाहीर झाली नसली तरी कॉक्रोच जनता पार्टीला तुमचा सपोर्ट आहे का? तुम्ही त्याचं सदस्य वगैरे झालाय का? माझाच नाही, सगळ्यांचा सपोर्ट आहे. कारण बेरोजगार लोकांची पार्टी आहे ती. सगळ्यांनाच माहिती की बाबा काय काय आयुष्यामध्ये काय काय कंडिशन फेस कराव्या लागतात. आणि त्यात सरकारच आपलं साथ देत नसेल तर काय असं बोलत असेल, युवकांनाच तुम्ही झुरळ म्हणत असाल तर काय कसं करायचं. कॉक्रोच जनता पार्टीचं भविष्य काय वाटतं आता जे तुम्ही बघितलं डोळ्यांनी, तिथले काय पुढं त्याचं रूपांतर होईल? कॉक्रोच जनता पार्टी ही जी उभी झाली ते अतिशय योग्य झालं. कारण आत्तापर्यंत भारताला म्हणजे असं समजत होते की इथले आवाजच उठवत नाहीत. असं मी तर बघितलेलं असा म्हणजे इंग्रजाच्या काळापासून ही भारतातली लोक आवाजच उठवत नाहीत. गुलाम आहेत आणि गुलामच राहतील असा एक भ्रम होता इथल्या बाहेरच्या लोकांचा. इथल्या लोकांचा आवाज उठवत नाहीत म्हणून. म्हणजे कॉक्रोच जनता, सूर्यकांत आहेत ते न्यायमूर्ती, त्यांनी जे विद्यार्थ्यांना उपमा दिली की तुम्ही कॉक्रोच आहे, तुम्ही कॉक्रोचच राहणार. मग ती कॉक्रोच तुम्ही आहे, मग ती कशामुळे आहे, कुणामुळे आहे? या सरकारमुळे आहे. या सरकारने शिक्षण घेऊन सुद्धा आम्हाला बेरोजगार ठेवले, म्हणूनच कॉक्रोच झालो ना आम्ही. तुम्ही आम्हाला कॉक्रोच केलं म्हणजे हे आहे ते कॉक्रोच बरोबर आहे, असायलाच पाहिजे कॉक्रोचचं. मला आता वैयक्तिक तुमच्या दोघींविषयी जाणून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही दोघी पण उच्च शिक्षित आहे बऱ्यापैकी. काय वाटतं ह्या सरकारबद्दल? जे सरकार आताचे स्टँड आहे सरकारचा, राजीनामा तर घेत नाही, विद्यार्थ्यांना मारहाण करते, काय वाटतं तुमचं न्यूट्रली तुम्ही राहून ह्या सरकारबद्दल? आजपर्यंत आम्ही एवढ्या कंडिशन फेस केल्या आहेत. आता शिक्षण घेतलं आहे आम्ही, 10वी बोर्ड दिला, 12वी बोर्ड दिला, ग्रॅज्युएशन केलं. आता पॅरेंट्स लोकांना पण वाटणार की बाबा चांगली नोकरी लागेल, काय तर होईल.
पण त्याच्यातून एवढं शिक्षण घेऊन पण पुढं स्पर्धा द्याव्या लागतात. त्या स्पर्धा देता नेटचं पेपर लीक करता. मग एवढं कष्ट करून आमचा उपयोग काय? त्या कंडिशनमधून सगळीच जातात. मग कुठे तर असं वाटलं बाबा याला पाठिंबा दिला पाहिजे. आता पाठिंबा दिला नाही तर पुढची कंडिशन पण ह्याच्यापेक्षा बेकार होणार. तुझ्या काय भावना आहेत सरकारबद्दल किंवा धर्मेंद्र प्रधान असतील, नरेंद्र मोदी असतील? हे सरकार एकदम भिकारचोट सरकार आहे. कारण का तर आत्तापर्यंत विद्यार्थी सगळे बेरोजगारच आहेत. ह्या सरकारने आत्तापर्यंत जे केलं आहे ह्या जनतेचं वाटोळंच केलं आहे. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे. शिक्षणात भ्रष्टाचार आहे, अन्न औषधात भ्रष्टाचार आहे, प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे. त्यामुळे ह्या सरकारने जनतेला सुखी ठेवायचं, जनतेची सेवा करायची ती उलट झाले. सरकारच सत्तेवर आहे, सरकार सत्य आहे पण जनतेचा हाल करतंय. हे सरकार खूप जनतेचा हाल चालू आहेत. खूप अन्नात भ्रष्टाचार आहे, प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे. जनतेला आता हे नको झालं आहे. प्रत्येक गोष्टीत शिक्षण, मुलांना कितीतरी विद्यार्थी बेरोजगार आहेत. काय थोडा टक्का सोडला तर बाकीचे सगळे विद्यार्थी बेरोजगार आहेत. मग ह्या सरकारचं मला असं वाटतं हे सरकार पडलंच पाहिजे. कारण जनता सुखी नाही तर ह्या सरकारला काय करायचं आहे, ह्यांच्या सत्तेला काय करायचं आहे आम्हाला असं वाटतं. नाही कसं आहे ना, म्हणजे हे सरकार जरी गेलं आणि दुसरं जरी आले ते लोक पण तेच करतात. म्हणजे आजचा युवक ह्या बाबतीत हा विचार करतोय. मग तुमच्यासारख्याने कुठंतरी पुढं येऊन ह्या राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा असं वाटतं का तुम्हाला? किंवा या कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्तानं तुमचं तसं काय? त्यासाठी तर कॉक्रोच जनता पार्टी तयार झाली या. तुमच्या दोघींविषयी विचारते मी. तुमच्या दोघींना भविष्यात राजकीय सक्रिय होणं असं वाटतंय का तुम्हाला व्हावं, की एक पर्याय म्हणून आपण मैदानात उतरावं? हां, चुकीच्या गोष्टी व्हायला लागल्या तर चुकीच्या गोष्टींना आपण पाठिंबा देणार नाही. ज्या गोष्टी बरोबर आहेत त्या बरोबरच आहेत आणि राजकारणात घेणार 100%. तुला काय वाटतं ही कॉक्रोच जनता पार्टीची चळवळ तालुक्यात याचं नेतृत्व तुम्ही दोघी असतील किंवा आणखी तुमचे सहकारी आहे, करण्याची इच्छा आहे का तुमची? करणार का? हो, करू ना, का नाही करणार. कारण आत्ता ह्या जनतेला नैतिक लोकांची गरज आहे, नैतिक विचार असणाऱ्यांची. कारण कसं आहे आत्ता जरी कुणाच्या जरी हातात सत्ता गेली, ही जरी सरकारबद्दल आणि दुसऱ्या कुणाच्या हातात जरी गेलं तरी तसंच होणार आहे. सत्ता आली की लोक माच करतात. हे अनुभवले बऱ्याचदा. सत्ता आली की लोक माच करतात. त्यामुळं आता सध्या नैतिकतेची गरज आहे. आणि पहिली चूक ही जनतेची आहे, सरकारची म्हणू शकत नाही. कारण जनता ही चांगल्या पहिल्या लोकांना निवडायला पाहिजे. चांगल्या जनतेने चांगल्या लोकांना निवडा पाहिजे. संधी दिली पाहिजे प्रत्येकाला. संधी दिली तर सगळं सुरळीत होईल ना, असं मला वाटतं. कशी सुरुवात होईल मग? काय तुझ्या डोक्यात प्लॅन आहेत का या बाबतीत? शिक्षण तर आता कंप्लीट केले, नोकऱ्या तर नाहीत, काय पुढचं भविष्याचं प्लॅन? प्रत्येक युवाला टेन्शन असते की बाबा घरचं नीट व्यवस्थित झालं पाहिजे, घरची खुश राहिली पाहिजे. त्यासाठी नोकरीचा प्रयत्न करतात, बिझनेसचा प्रयत्न करतात. मी पण त्याच्यातून तेच प्रयत्न करून पुढं इथपर्यंत आली. तर माझ्यामुळं काही बदलाव होत असेल तर पहिलं शिक्षणात मी बदलाव करणार. शिक्षण मोफत वगैरे करायचं प्रयत्न करायला हवंच. अदर कंट्रीमध्ये बघतो शिक्षण सगळं मोफत आहे. त्यांना ग्रॅज्युएशनला किती डिमांड दिलं जातं, पोस्ट ग्रॅज्युएशनला किती डिमांड दिलं जातं. मग आपल्याकडं का नाही? मग आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करून काय उपयोग आहे? का करायचं ग्रॅज्युएशन? नुसतं स्पर्धा परीक्षा घेता तुम्ही, नेटचं पेपर असं लीक करता. मग काय उपयोग आमचा? एवढं कष्ट करून काय उपयोग? मग आता एवढं कंडिशन झाली त्याच्यावर ॲक्शनसुद्धा नाही. 20 मुलांनी सुसाईड केलं, सरकारने ॲक्शन घ्यायला पाहिजे होतं, तरी पण सरकार शांत. असं का? मग तुम्ही भ्रष्टाचार करताय. नाही, मग ह्याच्यामुळं कुठंतरी संविधान धोक्यात येते का? किंवा ह्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का? मग युवकांनी काय स्टँड घ्यावा असं वाटतं मग तुला? आता जे काय सहभागी नाही त्या सगळ्या बरोबर आहे. सरकार संविधानावर आता सध्या दबाव चालूच आहे, लोकशाहीवर दबाव चालू आहे. जी सरकार करतंय ते आता दडपशाहीच आहे की त्यांची. जे विद्यार्थ्यांना दाबायचा प्रयत्न करतं, ह्या लोकशाहीला दाबायचा प्रयत्न करतंय. हा एक संविधानिक टॉपिक होता की विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे, नीटचा पेपर लीक झाला आहे. हा साधा प्रश्न होता. ह्याच्यावर सरकारने निकाल द्यायच्या ऐवजी सरकार शांत आहे. मग मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे स्टँड, सरकारविषयी स्टँड घेतलं पाहिजे. जे विद्यार्थ्यांना झुरळ म्हणले त्यांच्याविषयी स्टँड घेतलं पाहिजे. आणि धर्मेंद्र प्रधानांनी नैतिकतेने राजीनामा द्यायलाच पाहिजे होता. कारण कितीतरी विद्यार्थ्यांचा जीव गेलेत.
शेवटचा प्रश्न, तुम्ही ज्या दिवशी आला त्या दिवशीची कंडिशन काय होती आणि नंतर तुम्हाला जायची संधी मिळली तर जाणार का? हो 100%. आमची पूर्ण महाराष्ट्राची टीम यायला लागलेली, कारण 20 तारखेचा मोर्चा झालेला होता. त्यामुळं आम्ही आलो, नाही तर आम्ही तिथं राहणार होतो. तिथंच जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत राहणार होतो, पण तिथली टीम येणार होती माघारी, त्यामुळे यावं लागलं. जर अजून मला संधी मिळली, तिथं जावं लागलं आणि जायची गरज आहे, मलाच नाही प्रत्येकाला आहे. तुमचं भविष्य इनफॅक्ट जी पोलीस आहे ती पोलिसांच्या पुढं जाऊन त्यांचे पण लेकरांचा तसंच होणार आहे. त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला, पोलिसांनी पण आम्हाला सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतं. तर 100% मला चान्स भेटला तर मी आत्तासुद्धा जाऊ शकते. तुझी काय इच्छा आहे? तुला भीती आहे का परत जायची? नाही नाही, अजिबात भीती नाही मला. कशाची असणार भीती? भीती तर आता भविष्याची आहे, पुढं काय होईल हे लोकांनी असंच सुरू ठेवलं. पोलिसांची भीती नाही. नाही नाही, अजिबात नाही. मला भविष्याची भीती आहे की ह्या लोकांनी जर अशी त्यांची हुकुमशाही जर चालू ठेवली तर पुढं कसं होणार, विद्यार्थ्यांचं पुढं कसं होणार, जनतेचं पुढं कसं होणार. आताची विद्यार्थी म्हणजेच पुढचं भविष्य आहे, पुढचा भारत आहे. मग ह्या लोकांनी अशीच दडपशाही ठेवली तर कसं होणार. मग ह्या गोष्टीला मी पोलिसांना भेट नाही. तिथं जाऊन मार खाऊ, गोळीबार घेऊ अंगावर, पण भेटणार नाही, तिथं जाऊन लढणारच. खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिला, आमच्याशी मोकळेपणाने चर्चा केली. आपण पाहिलं ह्या 2 युवती, यांना पोलिसांच्या माराची भीती नाही, त्यांना भविष्याची चिंता आहे. त्यामुळंच भविष्यात संधी मिळली तरी ते निश्चित या आंदोलनात सहभागी होतील आणि न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतील असं त्यांनी सांगितलं. महर्षी डिजिटल न्यूजसाठी सागर खरात, अकलूज.